नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे सखी सगळं गोडाधोडाचं सामान हर्षदाला सांगितलेलं असतं. तेव्हा आता सखी म्हणते, सरकार विचारते, हे काय चाललं आहे? सखी म्हणते, सरकार तुमचा वाढदिवस आहे उद्या आणि मी काही विसरलेले नाही, त्यासाठीच हे सगळं माझं चाललेलं आहे. तर हे सगळं करायची काय गरज आहे? आणि एवढं तर आहे तुझ्या लक्षात की उद्या माझा वाढदिवस आहे. तेव्हा आता सखी म्हणते, मी नाही विसरलं. दरवर्षीप्रमाणे मी तुमच्यासाठी काहीतरी गोडाधोडाचं करणार आणि मंदिरात जाणार आणि तो शिरा बनवून मी दरवर्षीप्रमाणे तिथे वाटते आणि आजही मी तेच करणार आहे. आणि तुम्ही स्वीकारा नाही तर नका स्वीकारू, पण मी तुम्हाला आईच मानते, असं सखी सरकारला म्हणते. इकडे मात्र कान्हा पेपर्स घेऊन आलेला असतो आणि इथे ते पेपर्स बघत असतो, कारण की त्याला त्या पेपर्सवरती सखीची सही घ्यायची असते. तर इथे तितक्यात सरकार तिथे येते. सरकार म्हणते, "दे ते पेपर इकडे, झालं की काम?" तेव्हा आता सरकार इथे कान्हा म्हणतो, "आत्ता लगेच नाही मी पेपर देऊ शकत. नंतर सगळं उद्या तुमचा बर्थडे आहे आणि त्या दिवशी गिफ्ट म्हणून मी तुम्हाला ते पेपर्स देणार आहे." आणि मग इथे सरकार म्हणते, की "आज का नाही?" तेव्हा आता कान्हा ते पेपर्स म्हणतो, की "तुम्हाला उद्या मला सरप्राईज द्यायचं आहे आणि उद्या बर्थडेच्या दिवशी मी तुम्हाला हे पेपर्स सखीची सही करून नक्कीच देईल आणि उद्या तुमच्या वाढदिवसाला कुणी तुमच्या माहेरकडचं येणार नाही का?" असं कान्हा सरकारला विचारतो. तेव्हा सरकार बघतच राहते. "माझ्या माहेरकडचं आज तुला का आठवण आली एवढी?" असं सरकार विचारते. आणि मग सरकार जिन्याने वरती जात असते, तेव्हा कान्हा बोलतो, की "तुमच्या माहेरकडचं म्हणजे तुमची आई, बाबा किंवा मग बहीण असं कोणीच येणार नाही का तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी?" आता कान्हा म्हणतो, की कान्हा हे सगळे प्रश्न विचारत असतो. तेव्हा सरकार म्हणते, की "हे सगळे प्रश्न तुला कसे पडले?" आता येथे कान्हा सरकारकडून काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता सरकार तिच्या रूममध्ये येते आणि विचारात गुंगवते, की "कान्हाने मला हे सगळे प्रश्न का विचारले असतील? कारण की माझं सत्य तर माझ्याच रूममध्ये आहे आणि माझ्या रूममध्ये ज्या काही गोष्टी आहे त्या माझ्याच रूममध्ये आहे. पण त्याने बहीण हा शब्द काढला. बहीण म्हणजे नेमकी त्याला काय म्हणायचं असेल? आणि त्याला काही माहिती तर झालं नसेल ना, तो माझ्या भूतकाळात तर जात नसेल ना?" सरकार विचार करत असते. मला त्या गोष्टी पुन्हा तपासाव्या लागतील. येथे आता हॉटेलमध्ये घेऊन आलेला असतो कान्हा सखीला. तेव्हा सखी म्हणते, "खरंच खूप छान वातावरण आहे. बघ ना कान्हा, पहिल्या वेळेस आपण जेव्हा मी तुला मध्यरात्री एकदा म्हटले होते, की मला आईस्क्रीम खायची, तेव्हा तू म्हणत होता, की नको, पण मला आईस्क्रीम खायची म्हणून आपण मध्यरात्रीच गेलो होतो आणि मग खरंच तेव्हा मला तू अजिबात आवडत नव्हता. तुझी सोबतसुद्धा मला नकोशी वाटायची. हे सगळा प्रकार, पण आता तू जर नसलास ना, मला खूप कसं तरी होतं. तू माझ्या नजरेसमोर हवा असा वाटतो." अशी सखी कान्हाला सांगत असते. खरंच तेव्हाचा आणि आतामध्ये किती बदल आहे, असं सखी कानाला बोलत असते. आणि मग येथे सखी म्हणते, की खरंच आपण मंचाव सूप येथे कानाने आणि सखीने ऑर्डर केलेला असतो. आता सखी कानावर प्रेम करत असते, म्हणून ती म्हणत असते, पहिल्या गोष्टींची उलचाळ देत असते. खरंच पहिल्यांदा आपण एकत्र होतो, तू गाडीचा ड्रायव्हर होतास, पण मला तुझ्यासोबतही नको होतंस खरंच. आणि आता बघ ना, आता आपण एकत्र आहोत आणि आज मी जीवापाड तुझ्यावर प्रेम करत आहे, असं सखी म्हणते. "अरे कान्हा, तू काय ते कामाचं घेऊन बसलाय? आपण आज इथे आलो आहे, हा दिवस एन्जॉय करूया." इकडे मात्र सखीची आई जी असते तिला कोंडून ठेवलेलं असतं. आता मात्र इथे सरकार फोन करते तिच्या माणसाला आणि त्यांना सांगत असते, की हे सगळं फाईल्स फाईल्स किंवा ते सत्य जे आहे त्याविषयी त्याला विचारत असते. सखी मात्र इकडे कानाला म्हणत असते, की खरंच आणि आज आपण काय गप्पा मारत आहोत. आज आपण इथे आलेलो आहे, डेटवर आलेलो आहे आणि हा टेबलसुद्धा आपलाच आहे. आता या टेबलवरती सखी कानाचं आणि तिचं नाव करत असते. तेव्हा काना म्हणतो, "तुम्हाला माझ्यावर इतका विश्वास आहे का?" आणि काना म्हणतो, की "अरे, मला ती पॉलिसी करायची आहे, त्यामुळे मला त्याच्यावर सह्या हव्या आहे." तेव्हा मात्र सखी म्हणते, की "तू काय घेऊन बसलाय? इथे मरणाच्या गोष्टी करत आहे. मला अजिबात ते नको आहे. पॉलिसी वगैरे काहीच नको आहे." पण इथे कान्हा म्हणतो, की "भविष्यात आपल्या मुलांना तरी कामं येईल आणि मी जर काही बरं वाईट झालं तर तुला कामं येईल." असं सखीला तो सांगत असतो. इकडे मात्र सरकार गडबडलेली असते कानाने, कारण की त्याच्या आई-बहिणींविषयी विचारलेलं असतं. तर इकडे त्या माणसाला कॉल करते आणि त्याला ॲड्रेस विचारत असते. जो कोणी माझी 20 वर्षापूर्वीची फाईल्स मागत होता, तो व्यक्ती कोण आहे? आणि मग खूप सारे पैसे देऊन त्याच्याकडून सत्य जाणून घ्यायचं असतं. इकडे मात्र सखी कानाला सह्या हव्या असतात आणि सखी म्हणते, की "ठीक आहे, एका अटीवर मी काना तुला सही देऊ शकते. तू आज मला इथे या क्षणी आज म्हणून दाखव, की
आय लव्ह यू असं म्हण सखी, तरच मी तुला आज या पेपरवर साईन करीन. तर येथे कान्हा म्हणतो की सखी आय लाइक यू. पण आता सखी सह्या करायला तयार होते आणि मग आता पुढील भागामध्ये ज्या कागदावर सखीने सह्या केल्या असत्या, आता इथे सरकारचा बर्थडे असतो आणि आता या बर्थडेच्या दिवशीच अ, एक आई सखीला आई म्हणून काहीतरी हवं असतं सरकारकडून. पण आता कान्हा म्हणतो की आता मात्र वेळ तुमची नाही आहे सखी, आज सरकारची वेळ आहे. माफी मागायची आज सरकारची वेळ आहे. नेमकी आता कानाने असं काय घडवून आणलेलं असतं? आता सखीची आई पुन्हा आलेली असते का? आता पुढील भागात जबरदस्त ट्विट्स आहे.